ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहायला गेलं तर शेती ही मोठ्या प्रमाणात आपण करत असताना वेगवेगळ्या पर्यायांचा आपण वापर करत असतो आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते तरुण शेतकरी नेहमीच करत असतात आणि त्यामध्ये त्यांना चांगला फायदा सुद्धा होतो. यामध्ये आधुनिक शेती करत असताना शून्य बजेट शेती हा एक नवीन वाटणारा शब्द हा आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी नाही, तर शून्य बजेट शेती म्हणजे नेमकं काय आहे आणि ती शेती आपण कशी केली पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी आव्हानं आल्यानंतर त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे, याच विषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या कन्नड तालुक्यातल्या ताड पिंपळगाव इथले भारत बापूराव जाधव यांना. ते प्रगतशील शेतकरी आहेत, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि शून्य बजेट शेती करून त्यांनी चांगला लाभ मिळवला आणि इतरांना सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात. तेव्हा सविस्तर याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. झिरो बजेट शेती, शून्य बजेट शेती हा आमच्यासाठी नवीन शब्द आहे, शेतकऱ्यांसाठी नाही अर्थात. मात्र नक्की काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळायला पाहिजे, त्याविषयी काय सांगाल? शून्य बजेट शेती हा जो कन्सेप्ट आहे हा खरं तर अर्थानं जर पाहायला गेलं तर 3 विभागामध्ये याचं विभाजन होतं. पहिलं येतं माती, दुसरं येतं पाणी आणि नंतरचं येतं औषधी. आपण जर वाढत्या ज्या गरजा आहे शेतकऱ्यांच्या, त्या गरजेनुसार जर विचार जर केला, जर आपण मातीमध्ये जर शून्य मशागत केली तर त्याच्यातून जे अर्थकारण आपलं घडणार आहे आणि जेणेकरून आपल्या शेतीवर जो लागणारा खर्च आहे तो जर आपण कमी केला तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा कन्सेप्ट असा येतो का आपण जी अंतर्गत मशागत ज्या पिकामध्ये करतो आणि त्या ज्या तणनाशकाचा वगैरे किंवा कशाचा वापर करतो त्याच्यामुळं जो शेतकऱ्यांचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो वाढला जातो आणि त्याच्याकरता आपण विना नांगरणी किंवा विना मेहनतीची शेती करणं काळाची खूप गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, पाण्याचा जर विषय मांडला तर पाण्यावर शेतकऱ्यांचा खूप मोठा खर्च पाण्यावर पण होतो. त्याच्यातही आपण शून्य बजेट शेतीमध्ये पाण्याचाही वापर त्याच्यातून आपण त्या पद्धतीने जर केला तर त्याच्यावर आपण काही गोष्टीचं निरास्तरण आपण करू शकतो. आणि तिसरा जो कन्सेप्ट आहे औषधीचा, औषधावर जो लागणारा खर्च आहे, जो केमिकल कन्सेप्ट जो आलेला आहे मार्केटमध्ये, त्याच्याकरता आपण आपल्या घरी तयार केलेले जसं दशपर्णीयार्क असेल, जीवामृत असेल, 10 द्रम थेरीचा वापर आपण जर केला, गांडूळ खत असेल, सेंद्रिय निविष्ठा आहे, बायोचार्य, ह्या गोष्टीचा जर वापर केला तर जो मार्केटमधून घेण्याचा जो आपण घेतो तो खर्च आपण त्याच्यात निश्चित कमी करू शकतो. अच्छा, म्हणजे खरोखर शेतीमध्ये शून्य बजेट शेती करू शकतो आपण. मात्र यासाठी थोडी आपण अधिकची मेहनत घेतली तर त्याचं उत्पादन जे आहे ते सुद्धा चांगल्या तऱ्हेनं मिळू शकतं. पण तुम्ही स्वतः डी फार्मा केलेला आहे आणि मग डी फार्मा केल्यानंतर सुद्धा तुम्ही शेतीकडे का वळलात? खरं तर माझं प्रथम शिक्षण जे डी फार्मसी औषधी प्रशासनमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. औषध आणि अन्न हे जवळजवळ सारखंच कन्सेप्ट आहे. कारण आपण एका गोष्टीनं पाहायला गेलं तर अन्न हे विष आहे आणि माझं जे कर्तव्य आहे ते अन्नाला विष बनवू नये. आणि आपल्यामुळे जे आजारी लोक हॉस्पिटलमध्ये मी बघतो, माझा तो नेहमी जिज्ञासा राहिलेली आहे की मी शेती करत असताना औषधाच्या म्हणजे जग आर्य लोकांचा ज्या शरीरावर विपरीत परिणाम झालेला आहे तो परिणाम कसा कमी करता येईल याच्याकरता मी SRT टेक्निक वगैरे किंवा औषधाचा जो वापर आहे याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. अच्छा, म्हणजे एकूणच रासायनिक खतांचा जो वापर
केला जातो शेतीमध्ये तो बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने पण केला जातो आणि जास्त झाल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर पण परिणाम होतो. तर मग त्यासाठी तुम्ही हे प्रयोग करताय. तर एकूणच म्हणजे जे अन्न आपण खातो ते आपल्याला आणि आपल्या शरीरासाठी पूर्णपणे योग्य कसं राहील यासाठी तुम्ही शेतीच्या माध्यमातून हे काम करताय. मग शून्य बजेट शेती करत असताना सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करावा लागत असेल तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? याच्यामध्ये आम्ही शून्य बजेटमध्ये जो ब्रश कटर आहे म्हणजे जो आपला काडी कचरा जो तयार होतो तो ब्रश कटरच्या साहाय्याने कट करून जमिनीवर गाडायचा. त्याच्यानंतर टोकन पद्धतीचा अवलंब करायचा. जे आपण नवीन जे हे करतो त्याच्यावर टोकन पद्धतीने लागवड करायची, जेणेकरून जो नेहमी कन्सेप्ट येतो शेतकऱ्यांचा तो मशागतीचा येतो. मशागत ही कष्टाशिवाय होत नाही आणि त्याच्यावर हा आपण जर 2 आधुनिकता जर वापरली तर शून्य बजेटमध्ये याचा चांगला एक आपल्याला फायदा मिळू शकतो शेतकऱ्यांना. अच्छा, म्हणजे पूर्वी आपण पाहत होतो की ग्रामीण भागामध्ये कचरा ही कन्सेप्टच नव्हती खरं तर. म्हणजे कचरा किंवा कचरा कुंडी, कारण तिथे ज्या सगळ्या गोष्टी आपण वापरायचो वस्तू त्याचा कशाला ना तरी वापर व्हायचा. खत निर्मिती असो किंवा कोंबड्यांसाठी गुरांसाठी, म्हणजे असं पूर्णपणे असं वाया जाणारा असं काही कचरा तिथे, जसा आता प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होतोय किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जो अपायकारक आहे कचरा तो निर्माण होतो. तर तो जो सगळा आहे किंवा भाज्या म्हणा किंवा आपण वापरात आणलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा शेतीसाठी वापर होऊ शकतो. होऊ शकतो. अच्छा, कारण त्याच्यामध्ये काय आहे, आपण जे जमिनीवर उगणारे तण असतील किंवा जो मुख्य आपला जो पीक असेल त्याचे अवशेष असतील तर तो आपण जमिनीत जर गाडला किंवा त्या अवशेषापासून खताची निर्मिती होते. म्हणजे जे जीवाणू आहे आपले त्या जीवाणूचे ते खाद्य आहे आणि त्या खाद्यावर ते जीवाणू आपल्या शरीरातून ॲसिड्स रिलीज करत असतात. आणि जो जमिनीमध्ये जे मुळं असतात त्या मुळांच्या कक्षेमध्ये जो मायक्रोरायझा असतो, हा मायक्रोरायझा जो मुख्य तुमचं पीक आहे याला तो अन्नाचा साठा जो असतो त्याची देवाणघेवाण तो एकमेकांशी करतो. म्हणजे तो आपले जे मुख्य जे पीक आहे त्याच्याशी कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन तो करत नाही. तो त्याच्याशी सुसंगत होऊन तो एक त्याचा एक म्हणजे पार्टनर ऑफ चेन म्हणतो तसं त्याचं तो काम करतो. देवाणघेवाणाचं काम त्यांचं 24 तास आपल्या शेतामध्ये चालू असतं आणि अशा शेतीमध्ये जीवाणूची संख्याही वाढवली जाते. म्हणजे त्याचा त्यासाठी फायदा मोठ्या प्रमाणात होतो. पारंपरिक शेती आणि शून्य बजेट शेती यातला जर प्रामुख्यानं फरक सांगायचा झाला तर तो तुम्ही काय सांगाल? आता पारंपरिक शेतीमध्ये काय व्हायचं, जुनी जी परंपरागत जी शेती आली होती त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात केमिकल आणि औषधामध्ये जास्त केमिकल वापरायचो आणि जो रेडी मिळालेले जे रासायनिक खतं होते याचा म्हणजे खूप आधुनिक म्हणजे जास्त वापर केला शेतकऱ्यांनी. त्याच्यामुळं काय झालं, ज्या जमिनी होत्या आपल्या सुपीक तिकडून नापीक तिकडे जायला लागल्या आणि पाण्यामध्ये जो पाण्याचा TDS असेल किंवा पाण्याचं जे क्षाराचं प्रमाण आहे हे खूप वाढलं आणि याचे आपल्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम व्हायला लागले. ज्यावेळेस आम्ही शिकून शेती करायला लागलो त्यावेळेस ह्या 2-3 गोष्टीवर आम्ही निश्चित काम केलं का अन्नातून औषधाकडं आणि पाण्यातून आरोग्याकडं कसं जाता येईल. याच्यामुळं आम्ही जमिनीचंही आरोग्य सुधारवलं आणि जे आपले जे पिकं आहे ते पिकांचंही पाण्यामार्फत त्याचं आरोग्य आपण सुधारवलं त्याच्यातून. पण मग याच्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने प्रयोग केले तुम्ही? कारण जमिनीची गुणवत्ता तुम्ही म्हणताय ती सुधारण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने हे प्रयोग कामी आले? आता आपण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जमिनीचं आरोग्य सुधारवण्यासाठी बायोचार्ज हा कन्सेप्ट आहे ज्याला आपण कोळसा म्हणतो. कोळसा हा रिजनरेटिव्ह फार्मिंगमध्ये आपण त्याच्यात काम करतो. जे आपल्याकडं जो काडी कचरा जो अवशेष मिळतं आपल्याकडं त्या अवशेष आपण कार्बन लॉग जो आपण म्हणतो कार्बन क्रेडिटमध्ये त्याचा कन्सेप्ट आलेला आहे त्याच्यावर आपण खूप चांगलं काम केलं. त्याच्यातून आपण जी पायरोलिसिस मेथड आहे त्या ज्याला 0 ऑक्सिजन देऊन आपण त्याचा कोळसा निर्मित करतो आणि त्याला सेंद्रिय पदार्थ जसं जीवामृत असेल शेणखत असेल याच्यासोबत आपण त्याला मिक्स करून तो जमिनीमध्ये गाडतो. ते गाडल्यामुळं काय होतं, जमिनीमधले जे जीवाणू आहे त्यांच्यासाठी एक ते राहण्याचं घर तयार होतं. आणि आपण ज्या SRT टेक्निकमध्ये आपण जे काम करतो किंवा शून्य मशागत शेतीमध्ये जो काम करतो, जमिनीमधून ज्या भेगा पडतात भेगेमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपलं वातावरणात अचानक काही बदल झाले तर जमिनीला क्रॅक जातो, त्याच्यातून आपलं पाण्याचं विसर्जन होतं. तर त्यावेळेस आपण जो कोळसा आहे जो जमिनीत गाडलेला आहे तो सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि झाडाच्या मुख्य जे मुळे आहे त्यांना तो त्याचा म्हणजे त्याला तो सप्लाय करतो आणि
जेणेकरून आपलं वर्षभर जी बाग आहे किंवा जी मुख्य पीक आहे ती हिरवीगार राहतं. आणि पाण्याचा वापर करण्यासाठी मी वॉटर कंडिशनर जे पाण्याचा TDS कमी करतो किंवा क्षारयुक्त क्षारयुक्त पाण्याचं त्याचं प्रमाण कमी करतो. त्याच्यामध्ये 2 फील्ड काम करते, एक फील्ड काम करते, एक मॅग्नेटिक फील्ड काम करते. इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये जो कॅल्शियम मॅग्नेशियमचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे असलेला जो गुणधर्म आहे एकत्रित येऊन चिटकण्याचा, ज्याला आपण क्षार म्हणतो, ते क्षाराला विघटन करण्याचं काम तो वॉटर कंडिशनर करतो. आता जर मुळीच्या कक्षेत जर चांगलं आणि क्षारयुक्त पाणी जर गेलं नाही तर मुळ्या निश्चित 100% तुमच्या जमिनीत असलेला जो ऑर्गॅनिक कार्बन जो मिळालेला आहे आणि जो चांगला सुपीक गुणधर्म आहे आणि अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती सहजरित्या मुळ्याकडं पाण्यामार्फत होते. बरं, म्हणजे अशा पद्धतीने हा फायदा होतो. पण मग शून्य बजेट शेती करताना सगळ्याच पिकं जी आहेत त्यांची लागवड करू शकतो की काही याला बंधनं आहेत? नाही, तसं पाहायला गेलं तर शून्य बजेट शेती ही 100% सगळ्या पिकांसाठी होऊ शकते. कारण याच्यामध्ये काही असं फारसं म्हणजे टेक्निक नाही. कारण आपल्या जमिनीवर जे उगतं आणि त्याच्यासोबत जो कॉम्पिटिशनला जो काडी कचरा आहे आपण ज्याला तण म्हणतो, तण दे धन असा जो कन्सेप्ट आहे तो इथं प्रामुख्याने. कारण जमिनीचा जर आपल्याला आरोग्य सुधारायचं असेल तर CN रेशो ज्याला ऑर्गॅनिक कार्बन हा कन्सेप्ट आपण जो आता सगळ्यांना ऐकत ऑर्गॅनिक कार्बन काय असतो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर आपल्याला जमिनीवर जे फुकट मिळालेली आपण जे म्हणतो त्याला आपण तण म्हणतो, त्या तणाच्या अवशेषापासून आपण बायोमासची निर्मिती आपल्या जमिनीवर करू शकतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला इतर खर्चातही आपली फार मोठ्या प्रमाणात कमी मिळते. कारण सेंद्रिय कर्ब आपल्या जीवाणूमुळे वाढतो जमिनीमध्ये आणि जीवाणूचं ते सेंद्रिय कर्ब म्हणजे जे आपले अवशेष आहे ते खाद्य आहे. ते खाद्य जर आपण त्यांना दिलं तर ते आपल्याला आपल्या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे एकूणच जीवाणू हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होतो. आमची माती आमची माणसं. Happy birthday, Miss Damini. Happy birthday to you. भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच DD सह्याद्रीवरचा आमचा हा शो. याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती, जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हिया, सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स. तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी 1:30 वाजता फक्त DD सह्याद्रीवर. आमची माती आमची माणसं. जमिनीची गुणवत्ता आणि मग उत्पादन यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही शून्य बजेट शेती केल्यानंतर फरक जाणवतोय? सुरुवातीच्या काळामध्ये शून्य बजेट शेती करत असताना खूप त्रासदायक आम्हाला त्या अनुभवातून पुढे जावं लागलं. पण जसं जसं आम्ही अवलंब करत गेलो तसं आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठे बदल कळाले. त्याच्यामध्ये पाण्याचा अतिरिक्त जो वापर होता तो टाळला गेला. जमिनीमध्ये जे रासायनिक खताचा जो अतिरिक्त वापर व्हायचा तो आमच्याकडून कमी प्रमाणात झाला. औषधांवर जो आम्ही खर्च करायचो तोही त्याच्यामध्ये, कारण जमिनीचा भौतिक गुणधर्म आम्ही सुधारवल्यामुळे काय झालं, सशक्त मुळ्या आणि सशक्त झाड आणि सशक्त त्याचं उत्पादन, म्हणजे आम्ही एक ते चेनवर काम चांगलं केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्या तिन्ही गोष्टीवर फारसा म्हणजे वेळ त्याच्यात आम्हाला देता आला. अच्छा, म्हणजे हा एक फायदा झालेलाच आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात मगाशी की सुरुवातीला खूप अडचणी आल्या, तर नेमक्या त्या अडचणी काय होत्या या शेतीमध्ये? सुरुवातीचा काळ असा होता ज्यावेळेस बजेट फार्मिंग आपण जे म्हणायचो, बल्क क्वांटिटीमध्ये फर्टिलायझर म्हणजे आपण टाकायचो. त्याच्यासाठी लागणारा जो मजुराचा खर्च होता, त्याच्यासाठी जी लागणारी वाहतुकीची साधनं होती ही आपल्याला बाहेरून आणावं लागत होती आणि त्याच्यावरचा खूप मोठा खर्च व्हायचा. तो खर्च आपण निव्वळ नफ्यातून जर मायनस केला तर तो खूप जास्त राहायचा. मग अशा वेळेस आम्हाला सुरुवातीला त्या गोष्टीवर मात करण्यासाठी
आम्ही ह्या टेक्निकचा ज्यावेळेस वापर केला तर त्या 2-3 गोष्टी आमच्या त्याच्यातून निग्लेक्ट झाल्या, म्हणजे निव्वळ नफ्यामध्ये आमची ती बाजू जोडली गेली. अच्छा. पण मग तो सुद्धा जो नफा आहे तुम्हाला उत्पादन आणि दर्जा उत्पादनाचा, क्वालिटी, यामध्ये कशा पद्धतीने फायदा झाला? आता जमिनीचं आरोग्य जर चांगलं असलं तर ते उत्पादन म्हणजे चांगल्या गर्भामध्ये जर बाळ पोषित झालं तर ते बाळ म्हणजे आईच्या गर्भातून जसं बाळ जन्माला येतं तसं फळांच्या आणि मातीतून एक नवीन म्हणजे पिकं ज्यावेळेस उत्पादन होतं त्याच्या गुणवत्तेत मोठा फरक दिसतो. अच्छा. मग त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा हो. झाला आणि दर्जा सुद्धा सुधारला. मग एकूणच जर आपण आता या उत्पन्नाचा जर आपण आकडा साधारण आपण अंदाज पाहायला गेला तर कशा पद्धतीने हा फायदा तुम्हाला होतो ही शेती करताना? ही शेती करत असताना 70-30% फायदा आपल्याला होतो. म्हणजे निव्वळ आपण जर केमिकल शेती जर करत असेल तर 70% आपल्याला खर्च जातो आणि 30% नफा मिळतो. आणि शून्य बजेट फार्मिंगमध्ये जर आपण काम केलं तर 30% आपला खर्च जातो आणि 70% आपल्याला नफा मिळतो. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेता शून्य बजेट शेती करीत असताना? माझ्याकडं शेतीमध्ये प्रामुख्यानं फळबाग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे मोसंबीचं क्षेत्र जास्त आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे पेरू आहे, सीताफळ आहे, त्याच्यानंतर माझ्याकडं शेडनेट आहे 1 एकरचं, शेततळं आहे माझ्याकडं. आणि त्याच्यात मी फळभाज्यांची लागवड माझ्याकडं, कारण माझ्याकडं जे बजेट असतं माझ्या बजेटनुसार मला त्याच्यातही काम करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो असतील, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये मिरची असेल, भेंडीची लागवड असेल, टरबूज, कलिंगड, अद्रक असेल, त्याच्यातही मी ते मोठ्या प्रमाणात काम करतो. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घेता. याच्याबरोबर माझ्याकडं मसाल्याची पिकंही असतात माझ्याकडे. त्याच्यात हळद असते, अद्रक असते आणि दुसऱ्या राज्यातलं माझ्याकडे आरबी नावाचं एक पीक आहे, तेही माझ्या शेतात मी करतो. अच्छा. म्हणजे ही वेगवेगळी पिकं घेत असता. शेतीपूरक व्यवसाय सुद्धा तुम्ही करता, तर मग ती सुरुवात कशी केली तुम्ही आणि त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही काम केलं? सुरुवातीला आम्ही सर्व गावातले तरुण ज्यावेळेस एकत्र आलो, कारण मुख्य आमचा जो समोर फेज 2 जायचा जो विषय होता तो नोकरी होता. आणि आम्ही शिकून नोकरी करणं किंवा आमच्याकडं नोकरी नसल्यामुळं आम्ही याला पूरक व्यवसाय म्हणून अशा काही गोष्टी निवडल्या का शेतीतून जे मिळालेलं मुख्य पीक आहे आपलं त्याच्यावर प्रक्रिया किंवा मार्केटिंग म्हणा, अशा काही गोष्टीमध्ये आम्ही काही मुलं त्याच्याकडे वळवले. ज्यांच्याकडं थोडंफार म्हणजे आर्थिक गोष्टी चांगल्या होत्या त्यांना आम्ही पूरक व्यवसाय त्याच्यात उपलब्ध केले. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जे पारंपरागत जे शेतीतून मिळाले उत्पादन आहे, जसं आपले गव्हाचं असेल, कापूस असेल, फळपिकं असतील, त्याच्यावर मार्केटिंग करून आम्ही अशा गोष्टीवर मात केली. अच्छा. मग ही सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतीतली नाही तर इतर शेतकऱ्यांच्या शेतातली सुद्धा तुम्ही पिकं घेता आणि त्यावर तुम्ही प्रक्रिया करून वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते तुम्ही तयार करतात. यामध्ये सुद्धा प्रामुख्याने कोणकोणत्या वस्तू तुम्ही तयार करता? याच्यामध्ये आम्ही आता डाळी म्हणजे तूर डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, कारण हा रेडी टू कन्सेप्ट आहे, म्हणजे याला जास्त प्रक्रियेची गरज नाही. कारण आणि गव्हाच्या मक्काचा हे असेल, मक्का आम्ही पोल्ट्री फार्मला सप्लाय करतो. त्याचं फीड मिलमध्ये त्याचं काम म्हणजे मोठ्या प्रमाणात चालतं, कारण जेवढ्या आमच्या शेतकऱ्यांचा मक्का आम्ही फीड मिलला डायरेक्ट दिला असतो. आणि पोल्ट्रीचे जे आमचे मित्र आहे म्हणजे आम्ही बल्क क्वांटिटीमध्ये काम केल्यामुळं त्यांना जागेवरचा मक्का आणि आम्हाला जागेवर शेतकऱ्यांना रेट देता येतो. अच्छा. म्हणजे यासाठी आधी बाजारपेठ कोणकोणत्या गोष्टींची आहे उपलब्ध याचा सुद्धा सगळा सर्वे करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि त्या पद्धतीने तुम्ही ही वेगवेगळी पिकं शेतीमध्ये घेताय. आणि मग यापुढे सुद्धा आता कशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या योजना तुमच्या शेतीमध्ये राबवणार आहात? आता याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा जो मोठा कल आहे शेतीकडे न जाण्याचा, त्याच्याकरता आपल्याकडं आधुनिकता ही येणं खूप गरजेचं आहे. आणि आधुनिकता आली तर शेतकऱ्यांचं निश्चित जीवनमान सुधारण असं तरी आपल्याला वाटतं. बस आमची माती आमची माणसं. इथे सुद्धा केविकी असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल तर याचा सुद्धा लाभ जो आहे किंवा सहकार्य त्यांचं हे कशा पद्धतीने आपल्याला मिळतं? याच्यामध्ये आम्हाला कृषी विभागामार्फत जे आमचे तालुका असतील, जिल्हा स्तरावरचे जे अधिकारी असतील आणि केविके असेल, विज्ञान केंद्र असेल, यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आपल्या भारतातले जेवढे संशोधन केंद्र असतील यांना आम्हाला व्हिजिट करण्यात त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं. आणि आम्ही आमच्याबरोबर आमचे युवा शेतकरी जे असतील त्यांनी आम्ही सोबत काम केलं. आणि कृषी विभागाकडून आम्हाला दरवर्षी आर्थिक ज्या
निविष्ठा खरेदी असतं त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात सवलती किंवा आपण सबसिडी जे म्हणतो त्या खूप मिळत असतात आणि आता महाविस्तार जो आहे जो आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामुळं जमिनीचं आरोग्य असेल जमिनीचे मार्केट म्हणजे पिकाचं मार्केट असेल किंवा ज्या विविध अडचणी येणाऱ्या असेल त्याच्यावर तुम्ही वन मोबाईलवर तुमचं आपण घरी बसल्या आपण समाधान मिळू शकतो. अच्छा. पण मग त्यासाठी सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घेत असताना शासन स्तरावर सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. जशा काही योजनांचा लाभ समजा तुम्ही घेत असाल तर तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा मिळावा यासाठी सुद्धा काही मार्गदर्शन केलं जातं का? आता त्याच्यामध्ये आम्ही जो बायोचार्ज हा जो कन्सेप्ट आणला होता आम्ही प्रामुख्यानं आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांना आम्ही निवेदन दिलं होतं का जो शेतकऱ्यांसाठी जो कोनपीड म्हणतो आपण ज्याला जो ज्याच्यामध्ये आपण पायरोलिसिस मेथडनं आपण जो बायोचार्ज बनवतो याच्यावर शासनानं शेतकऱ्यांना सबसिडी जर दिली तर प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जो अवशेष निर्माण होतो शेतीतून आपण जो वेस्टेज ठेवतो त्याच्यापासून तो बायोचार्जची निर्मिती आपल्या शेतात करल असं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना सुचवलं होतं आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक पाऊल आपल्यासाठी उचललेले पण आहे आणि त्यांनी आता ह्या वर्षी या कोनपीड मेथडला त्यांनी याच्यामध्ये आणलेले म्हणजे सबसिडीमध्ये आणलेले आणि वॉटर कंडिशनर हा जो कारण क्षारयुक्त जमीन असल्यामुळं आणि पाणी क्षारयुक्त असल्यामुळं या वॉटर कंडिशनरवर पण गव्हर्नमेंटने असं सबसिडी देण्याचं निवेदन दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे झिरो बजेट शेती करत असताना सुद्धा शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना किंवा योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि त्याचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. यामध्ये प्रामुख्यानं कुठल्या योजना आहेत ज्या तुम्ही इथे सांगू शकाल? आता याच्यामध्ये लागवडीच्या याच्यामध्ये जर बघितलं आता जे छोटे यंत्र आहे जे मनुष्यचलित आहे त्याच्यामध्ये एक टोकन यंत्र येतं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं इंधनाची गरज पडत नाही. त्याच्यानंतर एक ब्रश कटर येतं तो इंधन चलित जरी असला तो 100 मजुराचं काम एक यंत्र करू शकतं. म्हणजे आपला जर आपलं बजेट रेशो जर बघितला तो 10:1चा रेशो आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आणि शासन अशा छोट्या गोष्टीवर सबसिडी देतो. अच्छा. मग त्याचा लाभ घेतला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही जी शेती करताय त्यासाठी तुमचे घरातले म्हणा किंवा तुमचे जे काही सहकारी आहेत त्यांचा कसा फायदा करून घेता आणि एकूणच ह्या सगळ्यामध्ये आणखीन किती जे कामगार आहेत ते तुम्ही काम करतात तुमच्याकडे? आता आपण माझं जे कुटुंब होतं माझ्या कुटुंबात पहिले म्हणजे मी आणि वडील आणि आई हे शेती करायची पण आता माझी मिसेस आहे ज्या सुशिक्षित माझे त्या मिसेस D.Ed झालेले पण त्यांचं शिक्षण असताना सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि उत्पादनाच्या खर्चामध्ये आणखी कशी कमी करता येईल आणि याच्यावर ते मार्गदर्शनही महिलांना करत असतात नेहमी. बरं. आणि इतर शेतकरी आमच्या गोष्टीचा अनुषंगाने वापर करता आणि मार्गदर्शनही घेतात आपल्याकडून. अच्छा. मग त्या माध्यमातून सुद्धा काही महिला बचत गट तयार करून शेतीपूरक व्यवसाय आणखीन काही वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे का? कारण खूप आजूबाजूला असे जसे तुम्ही सांगितलं की सगळीच पिकं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये घेता आणि त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करून महिला बचत गटाच्या माध्यमातून पण काही विचार आहे का करायचा? आता याच्यातून आमच्याकडं म्हणजे माझे स्वतःचे शेतकरी गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी याच्यामार्फत मी शेतीतून जो निर्माण झालेला माल असेल महिला बचत गट म्हणजे महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग जास्त आहे तर त्याच्यातून डाळीची निर्मिती करणं त्याच्यात मक्यापासून रांगोळी तयार करणं त्याच्यानंतर मक्याचा स्टार्च तयार करणं नंतर त्याच्यातून पोहे तयार करणं ह्या गोष्टी आणि जो आमच्या प्रामुख्याने आमच्या भागामध्ये जो टोमॅटो पीक घेतलं जातं त्याच्याकरता आमच्याकडं आम्ही त्याचं केचप वगैरे करण्यासाठी एक सरकारकडे आम्ही निवेदन दिलेले आहे. बरं. म्हणजे त्यासाठी लागणारा प्लांट जो आहे त्यासाठी जसं तुम्ही आता म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं त्यानंतर तुम्ही यामध्ये शेती करताय आणि चांगलं काम करताय तर इतर जे आहेत आजूबाजूची तरुण मंडळी तर ते सुद्धा तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असता का? मग त्या कसा फायदा होतो? कारण ज्या मुलांचं शिक्षण 10वी-12वी झालं त्या मुलांना आज जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची नोकरी आज मिळू शकते. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट किंवा एखादा ट्रॅडिशनल कोर्स करावा लागतो. शेतीचा जो पूरक व्यवसाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला शिक्षणाची अट नाही फक्त तुमच्याकडे नॉलेज पाहिजे आणि मार्केटिंगचं स्किल पाहिजे. त्या गोष्टी करता आम्ही जे शेतीपासून जो आपण रोज खातो समजा त्या गोष्टीवर आपण त्या कन्सेप्टवर काम करतो आणि त्याच्यापासून जी निर्मिती होती त्या प्रोडक्टची त्याचे ते मार्केटिंग करून ते निव्वळ नफ्यामध्ये ते सहभागी होतात.
भविष्यातील शाश्वत शेतीचा विचार करता शून्य बजेट शेती फार महत्त्वाची आहे. ती कशी महत्त्वाची आहे हे सांगताना तुम्ही तरुण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा? तरुण शेतकऱ्यांना माझं एक विनम्र आव्हान असं असेल आणि त्यांना माझी एक विनंती असेल का तुम्ही शेतीचं भवितव्य हे तुमच्या हातात आहे आणि त्याच्याकरता तुम्ही आधुनिकता, जसं आपण शून्य मशागत शेती, कारण जो लागणारा नेहमीचा जो खर्च आहे तो कमी करून शेतीत जर तुम्ही वळाले तर निश्चित आत्महत्याकडे कोणी शेतकरी प्रवृत्त होणार नाही. आणि आपण दुसऱ्यांना जॉब देण्यापेक्षा आपण एक स्वतः क्रिएटर आणि स्वतः जॉब द्या आणि स्वतः आपण एक कंपनीसारख्या त्याच्यामध्ये शेतीमध्ये काम करा, जेणेकरून आपलं पाहून 100 शेतकरी तयार होतील. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं शून्य बजेट शून्य मशागत शेती आपण करू शकतो हे आधी सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण पुढे येऊन काम करणं आणि थोडी अधिकची मेहनत करणं, आपल्या शेतीचा, मातीचा, आपल्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीचा अभ्यास करून जर का आपण शेती केलीत तर निश्चित शून्य बजेट शेती करूनही आपण वेगवेगळी पिकं मोठ्या प्रमाणात घेऊ शकू आणि आपली प्रगती साधू शकू. जसं आपल्याला भारत जाधव सरांनी सांगितलं की वेगवेगळी जी पिकं आहेत त्यांच्या भागात ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या करण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात ते करतात आणि आणखीन त्यामध्ये प्रगती करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुढे येऊन जागरूक होऊन अशा पद्धतीनं शेतीसाठी जे जे वेगवेगळे पर्याय आहेत तर ते शोधणं आणि आपली प्रगती साधणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.